माझं तर काय डोसकच चालना झालंय बघ. त्यात तुझी ती सासू बी काय साधी नाही. आपल्यालाच कशी सगळी भेटतात असली कुणास ठाऊक. मला तरी एकाच गोष्टीचं टेन्शन आलंय बघ आता. कसलं? तिने जर सगळं तुझ्या नंदच्या नावावर केलं आणि भैयांना प्रॉपर्टीतनं बाहेर काढलं तर? तसं काय नाही होणार. अगं, काय बी होऊ शकतं. त्यात तुझा नवरा बी शहाणा. त्यानं तर जरा नमतं घ्यावं का नाही? तो बी डोसक्यात राग घालून बसलाय. त्यांचं काय चुकलं असं वाटत नाही बघ मला. जयडे, 2 दिवस कुठं नाही झालं लग्नाला, तवर बाजू घ्यायला लागलीस वे. अगं जयडे, उद्या त्यांच्या भांडणात आपल्या सपनांना काडी लागली म्हणजे मग बस. मग आयुष्यभर पश्चाताप करायला लागल. म्हणून आत्ताच सांगते तुला. काय? अगं हे बघ, तू गोड बोलून जरा त्यांना समजून सांग. आपल्याला काय पाहिजे का नाही ती आपल्या नवऱ्याकडनं कसं करून घ्यायचं हे जमलं पाहिजे बघ. ते आणि कसं बोलायचं आता? अगं ती कळतं बरोबर, पण चेडे, काय बी झालं तरी हर्षवर्धनची इस्टेट तुझ्या नावावर झाली पाहिजे. ज्या घराच्या दारात काल आपला अपमान झालाय ना, ती घर तुझ्या नावावर झालंच पाहिजे. आणि ही एकदा होऊ दे, मग बघ. नाही तुझ्या सासूला गोट्यात झोपायला लावलं ना तर विचार. लई घामटा काढलाय बघ त्या पायीनं. रेडिओ आणि कुणी लावलाय आणि गाणं बी कुठलं लावलंय बघ की. या रेडिओवाल्यांना बी आपल्या नशिबावर हसायची हुक्की आली वाटतं. रेडिओ कुणी लावलाय? अहो भैया, ही काय करताय तुम्ही? ते ठेवा बरं झाडू पाहिला खाली. झाडू? अहो हर्षवर्धन, काय चाललंय? कशाला घेतलाय झाडू? ठेवा बरं तो झाडू. ठेवा ठेवा. काय मामा आहे, आधीच तुम्ही मला तुमच्या घरामध्ये राहायला जागा देऊन लय उपकार केलात बघा. त्यात आमच्या सख्या आईने आम्हाला घराबाहेर काढलं, पण तुम्ही काय असं केलं नाही. तर इथं बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं बरं, म्हणून आम्ही काहीतरी काम करतोय. आणि त्यात मी या घरचा जावई. लोक काय म्हणतात? हाव, कशाला कोण काय म्हणतंय तवा? आणि कशाला लोकांचा विचार करायचा आहे? नाही नाही मामा, पण मला हे पटत नाही. काय शीतल, तुम्ही तरी समजून सांगा ना मामांना. ओ भैया, तिला कशाला काय विचारताय? ह्या घराची मालकीन मी आहे. आणि जवळ मी जित्ती आहे ना, तवर मीच राहणार. काय हो, हिने सांगितलं का तुम्हाला झाडायला? नाही नाही, त्यांनी नाही सांगितलं, माझं मीच करतोय. असं किती दिवस बसून खाणार ना बे? आओ थांबा, ती राहू दे. तुम्ही या बरे, तिकडे बसा पहिलं. या या बसा. हे बघा, मला चालतंय की माझ्या जावयाने बसून खाल्लेलं. ती काय नाही, खरं तर तुम्हीच ऑर्डरी सोडल्या पाहिजेत आणि आम्ही ते पूर्ण करायला पाहिजे. शीतल, जाग भैयांसाठी काहीतरी नाश्त्याचं बघ. पोहे कर. अहो नाही नाही, कशाला उगाच? अहो कशाला काय, खरं तर ही सगळं तिने मनाने करायला पाहिजे. पण एवढं कुठलं आलंय आमचं नशीब. ठीक आहे, आता तुम्ही एवढं फोर्स करताच आहे तर उपमा और शिरा. शिरा जर करणार असाल तर साखर कमी टाका, तूप जास्त, आणि काजू नकोच, मनुके, बदाम. बदाम? काय झालं, लय काहीतरी मागितलं का आम्ही? आव नाही नाही, करल किती. आणि मामा,
तुम्हाला घरामध्ये काय मदत लागली तर मला सांगा बरं का, मी काम करेन. तसं पण अजिंक्य आता इथं नाहीत. कामाचं काय नाही एवढं, तुमचं तुम्ही आवरा. आणि शीतल, सॉरी बरं का, तुम्ही तुमची खोली परत घ्या. त्याचं काय, काल आम्ही तुमच्या खोलीत झोपलो तर आमचं मन आम्हालाच खात होतं. उगाच आमच्यामुळं तुम्हाला काय अडचण नको. आमचं काय, आम्ही बघतो काहीतरी मॅनेज करतोच की आमचं. नाहीतर काय, अंगण आहेच. अहो असं कसं बोलताय? खरं तर ती माझीच खोली आहे. तुम्ही राहा बिंदास तिथं. आहो तशी बी ती एकटीच आहे, तिला कशाला लागती खोली? आणि हे बघा, एवढं मोठं घर आहे, झोपल की कुठे तर. खरंय तुमचं, पण तिथं त्यांचं सामान पण आहे ना. आहो ती काढल तिथनं सगळं सामान. त्या खोलीतलं सगळं सामान मी तिला बाहेर काढायला सांगते. आणि मग काय, तुम्ही न जयश्री पूजा झाल्यावर बिंदास राहावा तिथं. होय पुष्पा, आपण पूजा थोडी लवकर घालूया, म्हणजे कसं सगळी कामं नीट मार्गी लागतील बघ. कशाला पाहिजे पूजन बिजा? अगं असं काय बोलती चेडे, पूजा नको होय घालायला. आता पूजा डायरेक्ट आम्ही आमच्या हक्काच्या घरात गेल्यावरच करू. वय बाई, ती बी खरंच आहे म्हणा. शीतल, ती शिराबिरा राहू दे. पहिलं जाऊन खोलीतलं तुझं सामान तेवढं बाहेर काढ आणि भैयांना राहू दे तिथं. लागलं लागलं लागलं. जमलं की